राजन मोहनकर आणि अनिश मालवणकर. बॉलर मयूर उगवेकर. दरम्यान क्षेत्ररक्षण सजून होते. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत ते एक अनुभवी गोलंदाज मयूर उगवेकर. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पूर्णपणे जखडून ठेवलं होतं ते फलंदाजांना. तेच मयूर उगवेकर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजाची धुरा या ठिकाणी सांभाळताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. समोर आहे ते राजन मोहनकर आणि अनिश मालवणकर यांनी सुद्धा चांगली सलामी दिली होती आणि त्याच सलामीच्या जोरावरती या ठिकाणी पुढील फेरीत प्रवेश केला होता तो आई भैराई देवी पॅकर्स मोंड या संघाने. तशीच अपेक्षा असेल. पाहायचं या सामन्यामध्ये काय होतंय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आणि चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय काय होतंय. मयूर उगवेकर सज्ज होतात. पंचांच्या डाव्या बाजूने रायतम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतील. समोर आहे राजन मोंडकर, एक घणाघाती फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राजन यांची गणना केली जाते. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडूला उडवलंय. पाहायचं क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमारेषेवरती. सिद्धेश देऊलकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात ते राजन मोंडकर आणि अनिश मालवणकर. एका धावेने आपलं वैयक्तिक आणि आपल्या संघाचं सुद्धा खातं उघडलं जातंय ते राजन मोंडकर यांच्या माध्यमातून. समोर आहे अनिश मालवणकर ज्याने या स्पर्धेमधली पहिलं वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान ज्याने राखला होता तोच अनिश मालवणकर सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, घुटनाटेक, तमाशादेक अशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेण्याचा या ठिकाणी धोका पत्करण्याचा या ठिकाणी संभव होता, मात्र राजन मोंडकर माघारी पाठवतात. एका धावेवरती समाधान मानतोय तो अनिश. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होती ती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आणि पहिलं षटक हाताळतात ते एक अनुभवी गोलंदाज मयूर उगवेकर. पुन्हा एकदा राजन मोंडकर. मोठा फटका, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडूला पाठवले थेट काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावांसाठी. या सामन्यातला पहिला षटकार राजन मोंडकर यांच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार. पुन्हा एकदा मयूर उगवेकर. शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आहे. पाहायचंय झेल होतोय का. 2 ते 3 क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. सचिन पोसम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, मात्र चेंडू काही थांबत नाही. चेंडू जाते सीमारेखा पार. खणखणीत चौकार. धावसंख्या 4 धावांनी वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12 धावा. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यानंतर 4 चेंडूवरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचंय काय होत आहे. पुन्हा एकदा मयूर उगवेकर. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूला उडवलंय. पाहायचं क्षेत्ररक्षण होतंय का. आणि चांगला गुणवंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चप्पल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो तो दिनेश पोसम. आणि एका धावेवरतीच समाधान मानतंय. या ठिकाणी राजन मोहनकर यांना वाटलं होतं की हा चेंडू नक्कीच सीमा पार होईल, मात्र दिनेश पोसम त्या ठिकाणी खिंड लढवत होता आणि त्याने हा चौकार जाण्यापासून वाचवलं. पुन्हा एकदा मयूर शेवटचा चेंडू बहुधा आपल्या षटकातला घेऊन येतोय. सुंदर चेंडू त्या ठिकाणी थोडासा स्ट्रेच होऊन खेळलाय कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडू जातो सीमारेखा पार. खणखणीत चौकार. अनिश मालवणकर याच्या बॅट मधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 17 अशी धावसंख्या. पाहायचं दुसरं षटक कोण घेऊन येतोय आणि नक्कीच दिनेश पोसम याच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची आणि गोलंदाजीची धुरा असेल, कारण की पहिल्या सामन्यामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली होती. पावसाळी क्रिकेट असेल किंवा उन्हाळ्यातला जो आपण नॉर्मल टेनिस क्रिकेट खेळतो त्या क्रिकेटमध्ये सुद्धा वारंवार हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. चांगला टप्पा आहे त्याच्याकडे, चांगलं व्हेरिएशन आहे आणि डावखुरा गोलंदाज असल्या कारणाने लेग कटर गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिनेश पोसम नावाचा हा गोलंदाज आणि समोर असेल तो राजन मोंडकर.
राजन मोंडकर पहिल्या षटकामध्ये 17 धावा काढल्यात. आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न चांगल्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिश मालवणकर नॉन स्ट्राईकला खेळतोय. दिनेश पोसम गोलंदाजी मार्फत फुलटॉस चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी झेल सुटतो. चेंडू जातो सीमारेखा पार. सचिन पोसम यांच्या हातातून एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला 6 धावांसाठी मारू शकले असते, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. अप्पर एज या ठिकाणी घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला, मात्र थोडासा वारा आहे. वाऱ्यामुळे चेंडू सुद्धा हवेतल्या हवेत थोडासा दिशा बदलतो आणि त्याचमुळे की काय सचिन पोसम या ठिकाणी असफल ठरतायत. पुन्हा एकदा दिनेश पोसम समोर आहे. राजन मोंडकर चेंडू या ठिकाणी मिसफिल्ड होतोय. चेंडू जातोय सीमारेषे लगत पाहायचंय. फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतंय आणि खराब चेंडू म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. चांगली सुरुवात आहे. दिनेश पोसम आता मात्र थोडासा मागला ठरतो की काय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण की समोर राजन मोंडकर सारखा अनुभवी फलंदाज आहे जो मोठे फटके मारण्यामध्ये आणि चपळाईने धावा जमवण्यामध्ये माहीर आहे. दिनेश पोसम फुलटॉस चेंडू पाहायचंय. झेल होतोय का आणि काय झेल टिपलाय. खरोखरच सिद्धेश देऊलकर एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू होता, मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये राहिला आणि सिद्धेश देऊलकर याने चांगला झेल त्या ठिकाणी आपल्या जोळीमध्ये टाकला. खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण, कारण की सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नसतं. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण इंद्रजित तांडेल याने जे क्षेत्ररक्षण जो झेल टिपला होता तो सुद्धा आपण पाहिला, कारण की सोपं नसतं. या ठिकाणी वारा आहे, हवेचा वेग आहे आणि त्या वेगाच्या बरोबरीने या ठिकाणी झेल घेणं थोडंसं कठीण असतं. नवीन फलंदाज जातोय सिद्धेश मनसेकर. पाहायचंय सिद्धेश काय करतोय आपल्या संघासाठी. उद्देश मादनाक याला मात्र थोडंसं मागे ठेवलंय, कारण की शेवटच्या षटकामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण की दिनेश पोसम हा एक चांगला गोलंदाज आहे. चांगल्या टप्प्यावरती वारंवार गोलंदाजी करतो, त्यामुळे दिनेश पोसम याच्या अपोजिट या ठिकाणी थोडंसं वेगळी रणनीती या ठिकाणी केली जाते. सुंदर फटका. चेंडू पाहायचा हवेमध्ये आहे. किती धावा मिळतात. 1 धाव तर नक्कीच मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं अडखळतोय. 2 धावा तर सहज मिळतात सिद्धेश याला आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. संकेत कोंडे आपण पाहतोय या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. शॉर्ट लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात केलं गेलं आहे. दिनेश पोसम चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, मात्र चांगली गोलंदाजी. मोठे फटके. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असता तरी नंतरचे चेंडू चांगले हाताळले. पुन्हा एकदा मोठा फटका. झेल होतोय का पाहावं लागेल. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राजू पराडकर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 धावा घेण्याच्या ज्या ठिकाणी संभव होता त्या ठिकाणी फक्त 1च धाव या ठिकाणी दिली जाते, ती तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधले. फुलटॉस चेंडूला या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसून आला, मात्र संकेत कोंडे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत. एकेरी दुहेरी धावांवरती भर देतात दोन्ही फलंदाज. मात्र हा सामना जर जिंकायचा असेल आणि पराडकर पाहुणे या संघाच्या विरोधात जर विजय संपादन करायचा असेल तर मोठी धावसंख्या जमवणं हे क्रमप्राप्त असेल, कारण की पराडकर आणि पाहुणे या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि त्यांना जर रोखायचं असेल तर मोठी धावसंख्या हा एक मोठा पर्याय असेल. सुंदर चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. पंचांचा इशारा मिळतोय. 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या सांगते धावसंख्या होते ती 27 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा या ठिकाणी दिल्यात तर दिनेश पोसम याने, आणि 1 गडी सुद्धा त्याने बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल.
नवीन गोलंदाज येतोय तो सिद्धेश देऊलकर. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. समोर असेल राजन मोंडकर सलामीला फलंदाज. आतापर्यंत आपल्या संघासाठी खेळतोय 17 धावांवरती. सुंदर चेंडू सन्मान देतोय. अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर नक्कीच मिळते. सचिन पोसम चेंडू खाली नियंत्रण करतायत आणि एकच धावेवरती समाधान मानतात ते सिद्धेश मंचेकर आणि राजन मोंडकर. 28 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. सिद्धेश देऊलकर क्षेत्ररक्षण माफ करा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खराब चेंडू डाव्या अक्षीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावसंख्येची खून करतायत. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती आपले नवोदित जी पुढची पिढी आहे गाभित समाजातली ते सुद्धा छोटे बच्चे कंपनी या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. नक्कीच आवड आहे आणि भविष्यातील काळामध्ये आपल्या वडिलांप्रमाणे ते सुद्धा या ठिकाणी क्रिकेट खेळताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. वाईल्ड प्लस 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतात. थोडासा महागडा ठरतो की काय, कारण की आतापर्यंत फक्त एक चेंडू टाकलाय आणि 4 धावा आतापर्यंत अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी दिल्या आहेत त्या सिद्धेश देऊलकर याने. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. पुन्हा एकदा सिद्धेश मनसेकर मोठे फटके मारण्याची आवश्यकता होती, मात्र या ठिकाणी सिद्धेश मंचेकर मोठे फटके मारण्याच्या अजूनही प्रतीक्षेत आहे. 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 4 चेंडूमध्ये 4 धावा फक्त काढल्यात आणि एकीकडे राजन मोंडकर 8 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी करतोय. मोठा फटका, पुन्हा एकदा फटका फसतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. दिनेश पोसम चेंडू खाली येतोय. एक धाव तर नक्कीच मिळते पाहायचं आहे आणि अप्रतिम थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. अचूक फेक. या ठिकाणी एकच धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. चार चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहिजे या 2 चेंडूवरती उर्वरित मोठे फटके पाहायला मिळतात का. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. चेंडू डाव्या यशीच्या बाहेरून चेंडू जातोय आणि अवांतर धावसंख्येची खूण करतात ते पंच संदीप जिधुरत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 35 धावा. पाहायचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूवरती काय होते, काय घडते, काय बिघडते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी ब्लॉक होईल. चेंडू खोदून काढलेला चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतोय. मयूर उगवेकर चेंडू खाली येतात. एक धाव तर नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 36 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो या षटकातला. सुंदर चेंडू, एक क्लासिकल शॉट पाहायला मिळतो राजन मोंडकर यांच्या बॅटमधून. मात्र एकच धाव या फटक्यावरती मिळते आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये राजन मोंडकर मात्र बाद होत आहेत. धावसंख्या होती ती 37 धावा आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान असेल ते 18 चेंडू मध्ये पराडकर आणि पावणे या संघाला. यानंतर जो सामना होणार आहे तो श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब विरुद्ध जितू पॅकर्स. श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब म्हणजे अजित बांदकर यांचा संघ विरुद्ध जितू पॅकर्स जितेंद्र चौगुले यांचा संघ म्हणजे कल्पेश साळगावकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आपल्याला पाहायला मिळतील.
चला टॉस करून घ्या, क्षेत्ररक्षण लावा. चला अनिश आई भैराई देवी पॅकर्स मोहन, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चौगुले सर आपल्याला विनंती असेल, नाणेफेक करून घ्या. चला चव्हाटेश्वर पिरवाडी ब विरुद्ध जितू पॅकर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय, प्लीज या आपण नाणेफेक करून घ्या. प्रतिस्पर्धी संघनायक जितू पॅकर्स या संघाचे संघनायक सन्माननीय सतीश मनसेकर साहेब, एक ज्येष्ठ खेळाडू आहेत. जरी 45 पार झाली असली तरी मारा अचूक असतो, आपण मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं. अजित बांदकर, चला अजित बांदकर नाणेफेकसाठी या टॉस साठी. अजित बांदकर आपण कुठे असाल तर या प्लीज. अजित कुठे आहे? अजित बांदकर. अजित बांदकर यांना विनंती असेल, अजित बांदकर या ठिकाणी जेवण जास्त झालं, अंगावर आलं, तिथे जिरवत आहेत त्या शेड खाली. जरा उठून टॉस करण्यासाठी कृपया आपण इथे या. आम्हाला माहिती आहे थोडे दमलात तुम्ही. चला मॅचला सुरुवात करा. दत्तात्रय लोणे आणि दुसरे पंच संदीपजी धुरत विनंती असेल. चला दिनेश पोसम आणि सलामीची जोडी गेली आहे ती देऊलकर, सिद्धेश देऊलकर हे मैदानामध्ये दाखल झालेत. दिनेश पोसम नॉन स्ट्राईकला आणि सिद्धेश देऊलकर वैयक्तिक पहिल्या व संघाच्या वतीने पहिल्या वेळेला षटक टाकण्यासाठी सज्ज होतो. तो सिद्धेश मनसेकर पाहायचे कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते आपल्या संघासाठी. जगदीश बांदकर या ठिकाणी येत आहेत नाणेफेकीसाठी. श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब या संघाच्या बाजूने स्वतः संघनायक आहेत. अजित बांदकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. चला सन्माननीय मंचेकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. पाहायचं कुठला संघ नाणेफेक जिंकतोय, जितू पॅकर्स की चव्हाटेश्वर पिरवाडी ब. कोण जिंकलाय? जितू पॅकर्स हा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. निर्णय कळवा. आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतायत ते जितू पॅकर्स या संघाचे खेळाडू. सामन्याला सुरुवात सिद्धेश मनसेकर. पहिला चेंडूवरती पहिला गडी गारद होतोय तो पराडकर आणि पावणे या संघाचा. सिद्धेश देऊलकर या ठिकाणी आपल्या संघासाठी कोणतीही कामगिरी न करता डगआउटचा गोल्डन डकचा शिकार होतोय. चांगली गोलंदाजी, काय चेंडू टाकला या ठिकाणी. पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉक होल चेंडू, यॉर्कर पेय चेंडू ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र म्हटले जातं क्रिकेट मधले तेच ब्रह्मास्त्र या ठिकाणी अवलंबलं जात आहे आणि निरुत्तर ठरतोय तो सिद्धेश देऊलकर. नवीन गेला मनोज शिरवडकर.
पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलाय. पाहायचंय काय होतं या सामन्यामध्ये. जरी सतत 38 धावांचं आव्हान असलं तरी चांगली गोलंदाजी जर केली तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत येईल. पुन्हा एकदा मनोज शिरवडकर सुंदर चेंडू, हा सुद्धा चेंडू ब्लॉक होता, चेंडू टाकला गेला. तेवढंच चांगलं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिनियर खेळाडू त्या ठिकाणी असलेले सन्माननीय चौगुले साहेब यांच्याकडून. खरोखरच जरी वय जास्त असलं तरी खेळाची आवड आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे आणि त्याच प्रेमाखातर सन्माननीय हेमंत चौगुले असतील किंवा त्यांचे संपूर्ण सहकारी ते या ठिकाणी दाखल होत असतात. पुन्हा एकदा सिद्धेश मंचेकर समोर आहे तो दिनेश पोसम, एक घणाघाती डावखुरा फलंदाज. पाहायचं दिनेश पोसम आपल्या संघासाठी काय करतोय. दिनेश पोसम समोर आहे तो सिद्धेश मंचेकर. सुंदर चेंडू, हा सुद्धा चेंडू चांगला टाकला, चांगला हाताळला. या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं अनिश मालवणकर यांच्याकडून. आणि एकच धाव या ठिकाणी बहाल केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 2 धावा. पुन्हा एकदा मनोज शिरवडकर या ठिकाणी, हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला हा खेळाडू. पाहायचं काय होतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय. पाहायचं हवेमध्ये चेंडू आहे, काय होतंय. झेल तर काही होत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 3 धावा. पुन्हा एकदा दिनेश पोसम मारा करेल. सुंदर चेंडू, काय चेंडू टाकलाय. चेंज ऑफ पेस, गती थोडी कमी केली आणि चांगल्या दिशेने हा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. तो सिद्धेश मंचेकर याच्या माध्यमातून दिनेश पोसम या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावतोय. धावसंख्या होते ती 3 धावा. आतापर्यंत 5 चेंडू आता आहेत. 5 चेंडू मध्ये एक गडी बाद केला आणि धावा दिल्यात त्या फक्त 3. पुन्हा एकदा दिनेश पोसम शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या होते ती फक्त 1 गडी बाद 3 धावा. 38 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. हेमंत चौगुले नवे गोलंदाज येतात. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळतात ते हेमंत चौगुले. समोर असेल तो मनोज शिरवडकर, एक अनुभवी गोलंदाज आहेत. कित्येक वर्ष क्रिकेट मधलं आपले योगदान देत आहेत ते हेमंत चौगुले. पाहायचं आपल्या अनुभवाचा कितपत फायदा उठवत आहेत. थोडासा दिशा भरकटणारा चेंडू पंचांच्या कर्वे दंडित केलं जाते. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 4 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 12 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा हेमंत चौगुले.
चौकार या चेंडूवरती मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता हेमंत चौगुले यांनी आणि त्या चेंडूवरती एक कणकणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला ते दिनेश पोसम याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हेमंत चौगुले समोर आहे दिनेश पोसम. पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं ते सिद्धेश मंचेकर आणि त्यानंतर मात्र हेमंत चौगुले थोडीशी चूक करतायत. वारंवार तिसरा चेंडू या षटकामधला हा खराब टाकला जातोय. वाईडच्या स्वरूपात या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा हेमंत चौगुले सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र चांगला टाकला गेलाय. पाहायचंय पोसम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात विशाल पोसम आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात ते दिनेश आणि मनोज शिरवडकर. हेमंत चौगुले आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणजे या षटकातला मला वाटतं चौथा चेंडू खराब टाकला जातोय. वारंवार 4 चेंडू या षटकामधले खराब टाकले जात आहेत आणि त्यामुळे की काय थोडंसं नुकसान संघ थोडासा अडचणीत येतो की काय असं वाटतंय. धावसंख्या होती ती 13 धावा. आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारण्याची सहजासहजी संधी देत नाहीयेत ते सगळे गोलंदाज. कारण की पहिले षटक चांगले टाकलं त्यानंतर सुद्धा आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडू जरी वाईड गेले असले तरी मोठे फटके फक्त एक चौकार सोडला तर या षटकामध्ये आले नाहीयेत. कारण की धावसंख्येवरती अंकुश लावलाय. धावसंख्या होते ती 14 धावा. चार चेंडू झालेत या षटकामध्ये. 4 वाईड आणि एकूण 3 सिंगल आलेत आणि एक चौकार आलाय. मोठा फटका दिनेश पोसम याच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या होते ती 20 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 7 चेंडू 18 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा दिल्यात त्या हेमंत चौगुले यांनी. कारण की 4 वाईड सुद्धा त्याच्यामध्ये टाकले गेले. एक षटकार एक चौकार दिनेश पोसम याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र फटका फसलाय आणि चूक त्या ठिकाणी करतोय तो क्षेत्ररक्षक सिद्धेश मंचेकर. झेल होऊ शकला असता. दिनेश पोसम सारखा एक घणाघाती फलंदाज बाद होण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र झेल जमिनीला दान केला जातोय. एक जीवनदान म्हणावं लागेल आणि दरम्यान षटक संपतंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. चला टीम मीटिंग नकोय. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज तुम्ही ठरवा कोण टाकणार आहे. सर्वांनी या ठिकाणी जमून एकत्र त्या ठिकाणी विचार विनिमय जास्त वेळ करू नका. उद्देश महात्नाग आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. चला सिद्धेश मंचेकर प्लीज सहकार्य करा. अनिश मालवणकर या ठिकाणी जबाबदारीचे षटक घेऊन येतोय. चेंडू त्याच्या हातामध्ये संघनायक सोपवतोय. 6 चेंडू 17 धावा.
6 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. समोर येतो दिनेश पोसम. पंचांना सुद्धा विनंती असेल जरा आपण सुद्धा जरा थोडी घाई करा. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 4:30 वाजलेत. बघता बघता काळोख होईल. अजूनही 3 मॅच व्हायचे आहेत, याची आपण खबरदारी घ्या. 3 मॅच व्हायचे आहेत. चला दत्ता लोणे, संदीप दुरत सर, विचार विनिमय नकोय. चला 6 चेंडू 17 धावा. अनिश मालवणकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. दिनेश पोसम ऑन फायर आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. 7 चेंडू 13 धावांमध्ये खेळतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूला आकाशामध्ये उडवले. चेंडू जातोय सीमारेखा पार. चेंडू फरार. षटकार. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. यानंतरची मॅच होणार आहे ते जितू पॅकर्स विरुद्ध. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र त्या शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि दिनेश पोसम मात्र या ठिकाणी अपयशी ठरतायत. निर्धाव चेंडू टाकला जातोय. अनिश मालवणकर याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. ज्या दिनेश पोसमची झेल सोडला होता तो झेल या ठिकाणी महागात पडतो की काय असं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमारेखा पार. आणि चौकार. हा चौकार घोषित केला तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला प्लीज वेळ वाया घालू नका, प्लीज विनंती असेल. चौकार या ठिकाणी दिला जातो, घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 3 चेंडू 7 धावा. ज्या विश्वासाने अनिश मालवणकर याच्याकडे चेंडू सोपवला होता तो विश्वास सार्थ ठरतोय का हे पाहावं लागेल. कारण की आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडूवरती तब्बल 10 धावा या ठिकाणी अनिश मालवणकर बहाल करतोय. त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आहे. तीन चेंडू 7 धावा. 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल. पाहायचे अनिश मालवणकर किमिया साकारतोय का, या 7 धावा करण्यापासून रोखतोय का दिनेश पोसम आणि मनोज शिरवडकर याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. थोडीशी पावसाची रिमझिम सुद्धा चालू होते. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 6 धावा. पाहायचंय काय होतंय या सामन्यामध्ये. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा काय होतंय, हा चेंडू निर्णायक असेल. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. अनिश मालवणकर समोर असेल.
तो मनोज शिरवडकर. पाहायचंय काय होतंय. मनोज मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय का. 2 चेंडू आणि 6 धावा. चेंडू या ठिकाणी अल्ला जातोय. 1 धाव तर नक्कीच मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मनोज शिरवडकर धाव बाद होतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी केस असेल